वुड या मॉडेल ऑक्झिलरी व्हर्बचा उपयोग भूतकाळ तसेच भविष्यकाळ या दोन्ही काळातील क्रिया सांगण्यासाठी केला जातो. वुड म्हणजे करत असे, करायचो किंवा भविष्यात करेन. याची रचना पुढील प्रमाणे असते. सब्जेक्ट, त्यानंतर वुड आणि त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप घेतले जाते. वुडचा उपयोग हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट म्हणजेच भूतकाळात नियमित घडणाऱ्या क्रिया किंवा भूतकाळातील सवयी सांगण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ, वी वुड प्ले क्रिकेट एव्हरी संडे. आम्ही दर रविवारी क्रिकेट खेळायचो. शी वुड हेल्प मी एव्हरी टाइम. ती प्रत्येक वेळी मला मदत करायची. ही वुड टेक पार्ट इन एव्हरी प्रोग्राम. तो प्रत्येक कार्यक्रमात सहभाग घ्यायचा. या वाक्यांमधून भूतकाळात नियमित घडणाऱ्या क्रिया तसेच भूतकाळातील काही सवयी सांगितलेल्या आहेत. पोलाइट रिक्वेस्ट, नम्रपणे विनंती किंवा प्रश्न विचारण्यासाठी सुद्धा वुडचा वापर केला जातो. वुड यू हेल्प मी प्लीज? कृपया आपण मला मदत कराल का? वुड यू ओपन द डोअर प्लीज? कृपया तू दरवाजा उघडशील का? या वाक्यांमधून समोरच्या व्यक्तीला नम्रपणे विनंती केलेली आहे. वुड यू लाईक टू सी अ मूवी विथ मी? तुला माझ्यासोबत चित्रपट पाहायला आवडेल का? वुड यू गिव्ह मी युअर बुक? तू मला तुझे पुस्तक देशील का? या वाक्यांमध्ये नम्रपणे प्रश्न विचारलेला आहे. अशा प्रकारे नम्रपणे विनंती करण्यासाठी किंवा प्रश्न विचारण्यासाठी वुडचा वापर केला जातो. डिटर्मिनेशन, मनाचा निश्चय व्यक्त करण्यासाठी सुद्धा वुडचा वापर केला जातो. आय वुड डू इट वेदर यू हेल्प मी ऑर नॉट. मी ते करणार आहे जरी तू मदत केली किंवा नाही केली तरी. दे वुड रिमेन अब्सेंट इन स्पाइट ऑफ वॉर्निंग. सूचना देऊनही ते गैरहजर राहतील. ही डिसाइडेड दॅट ही वुड पास द एक्झाम. त्याने ठरवले होते की तो परीक्षेत पास होईल. या वाक्यांमधून कर्त्याच्या मनाचा निश्चय व्यक्त होतो. विशेष, डिझायर, इच्छा व्यक्त करण्यासाठी वुडचा उपयोग केला जातो. त्यातील काही इच्छा काल्पनिक पण असतात. आय विश इट वुड स्टॉप रेनिंग. माझी इच्छा आहे पाऊस थांबायला हवा. इफ आय वेअर अ किंग आय वुड गिव्ह यू एव्हरीथिंग. मी जर राजा असतो तर तुला सर्व काही दिले असते. या वाक्यांमधून आपल्याला कर्त्याच्या इच्छा समजतात. काही इच्छा ह्या काल्पनिक सुद्धा असू शकतात. उदाहरणार्थ, इफ आय हॅड विंग्स आय वुड फ्लाय. जर मला पंख असते तर मी उडू शकलो असतो. फ्युचर ॲक्शन्स, भविष्यकाळात घडणाऱ्या क्रिया सांगण्यासाठी वुडचा वापर केला जातो. इट वुड रेन टुमारो. उद्या पाऊस पडेल. उद्या पाऊस पडण्याची शाश्वती नाही, पण फक्त अंदाज व्यक्त केलेला आहे. आय वुड कम ॲट 2 o'clock. मी कदाचित 2 वाजता येईल. अशा भविष्यातील अनिश्चित गोष्टी सुद्धा वुडचा वापर करून सांगितलेल्या असतात.